बाकीच्यांना थोडं म्यूट करायला सांगा स्वतःला. ओम साईराम. हा, भगवान बाबांच्या चरणावर नतमस्तक होऊन आजचा हा खऱ्या अर्थाने दुग्ध शर्करा योग सगळ्यांचे तुम्हीच म्यूट करा डॉक्टर, नाही तर. हा जमला. आता आता आवाज येतो? आवाज येतो का? हा ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. करू सुरू मग? हा ठीक आहे, ठीक आहे. हा हा हो, मी पाहिलं 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 मी आत्ता. आणि मला अतिशय आनंद झाला. म्हणजे पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले का असं वाटलं मला. सातपुते साहेब आले म्हणजे त्या काळापासून खूप आदरणीय व्यक्तिमत्व आहे. आणि त्या काळात आपण सर्वजण, मला आठवते, सातपुते साहेब आहेत, मुरली भैया आहेत, मुरली भैया, राजू भाऊ, त्याच्यानंतर आपले डॉक्टर गोरे साहेब, पाठक गुरुजी, रामम साहेब, भालेराव साहेब, हे सगळे डोळे साहेब, आपले राजूभाऊ देशमुख, जाधव ताई, पाटील ताई, या सगळ्यांसोबत काम करण्याचा योग आलेला आहे. तर आता आज मला अतिशय आनंद झालेला आहे की आपल्या सगळ्यांसोबत आज वार्तालाप करायला मिळतो. खरं म्हणजे हा बाबांचा आशीर्वाद आहे आपल्या सगळ्यांना की या सगळ्या याच्यामध्ये आपल्याला सहभागी करून घेतलेला आहे. आजचा योग हा कोजागिरी पौर्णिमेचा योग आहे. आज अश्विन शुद्ध पौर्णिमा, हिला शरद पौर्णिमा म्हणतात. आणि यावर्षीचा योग तर असा आहे, 1 ऑक्टोबरला एक पौर्णिमा झाली आणि आज 30 ऑक्टोबर आहे. म्हणजे एकाच महिन्यात 2 पौर्णिमा आलेल्या आहेत अधिक मासामुळे. तर हा अधिक चांगला योग आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने आहे. ही शरद ऋतूतील पौर्णिमा असल्यामुळे हिला शरद पौर्णिमा देखील असं म्हणतात. असं म्हणतात की साक्षात लक्ष्मी चंद्रमंडलातून पृथ्वीवर अवतरते आणि ती रात्रीच्या समयी आपल्या सगळ्यांच्या घरासमोर येते आणि मोठ्याने आपल्या सगळ्यांना आवाज देते आणि को जागरती, को जागरती असं ती सगळ्यांना म्हणते. म्हणजे कोण कोण जागा आहे आणि जे जे जागे आहेत त्या सगळ्यांवर कृपेचा वर्षाव करते. म्हणजे त्या सगळ्यांना ज्ञान देते, त्या सगळ्यांना धन देते, त्या सगळ्यांना ऐश्वर देते, आपल्या सगळ्यांना बुद्धी देते, आपल्या सगळ्यांना शक्ती देते, आपल्या सगळ्यांना पराक्रम देते. अशी ही पौर्णिमा आपली करणारी पौर्णिमा आहे. आणि म्हणून आपण सगळेजण या दिवशी जागे राहतो. त्याचा कारण हा दिवस साक्षात लक्ष्मीचा जन्मदिवस आहे. आणि म्हणून त्या जन्माच्या दिवशी तिचं आपण स्वागत करतो लक्ष्मीचं आणि तिला आनंदाने आपल्या घरामध्ये बोलावतो. तिच्या वाढदिवसाच्या शुभेच्छाच्या निमित्ताने आपण दुधाचा नैवेद्य दाखवतो आणि तिचं स्वागत आपल्या घरामध्ये करतो. मग व्हाईस वर्सा दुसऱ्या अर्थाने आजकाल आपण एखाद्याचा वाढदिवस जेव्हा साजरा करतो तेव्हा ते रिटर्न गिफ्ट आपल्याला ते व्यक्ती, तर त्या चंद्राच्या प्रकाशामध्ये दूध आपण ठेवतो आणि त्या चंद्राची किरणं त्याच्यामध्ये आल्यानंतर ते पवित्र दूध पिलं तर आपलं मनोबल वाढते, चंद्रबल वाढते आणि आपण सुदृढ बनतो. काही काही वैद्य मंडळी याच दिवशी दम्याचा जर विकार असेल तर त्याच्यावर औषधी देखील देतात. असा हा सुंदर योग कोजागिरीच्या निमित्ताने आपण सगळ्यांनी या ठिकाणी केलेला आहे. मी पुन्हा भगवान सत्यसाईबाबांच्या चरणावर नतमस्तक होतो आणि आज एका वेगळ्या विषयावर बोलावं असं माझ्या मनात आलं. कारण तुम्ही, आम्ही सर्वजण एका आध्यात्मिक संघटनेमध्ये काम करतो आणि त्या पुण्यपावन परमात्म्याने, परब्रह्म परमात्म्याने भगवान बाबांच्या रूपाने जन्म घेऊन आपल्यासाठी हा मार्ग सोपान केलेला आहे. म्हणजे हा जो एक पुण्य प्रवाह दिला त्यात सगळ्यांना नाही बोलावलं, आपल्याला त्या ठिकाणी मुद्दाम घेतलेला आहे आणि टिकवून ठेवलेला आहे. मला दिसते या ठिकाणी काही काही जण 12 वर्षापासून, 24 वर्षापासून, 36 वर्षापासून, काही तर त्याच्याही पेक्षा अधिक असतील. म्हणजे 3-3 तप आपण या ठिकाणी काय
कार्यरत आहोत. आणि भगवान माफ करा, 1 मिनिट फक्त. भगवान बाबांनी आपल्या सगळ्यांना या मार्गामध्ये घेतलेला आहे. आणि म्हणून मी मुद्दाम आज एक वेगळा विषय आपल्या सगळ्यांसमोर मुद्दाम घेणार आहे. कारण आपण भाग्यवान आहोत की या पुण्य प्रवाहामध्ये आलो. बाबांची कृपा आपल्यावर आहे आणि अतिशय आर्त भावनेने आपण भगवंताची आराधना करतो. मग आता ही आराधना करत असताना साई जर आपल्यावर कृपा करतात आणि माझं आणि त्यांचं नातं म्हणजे भक्त आणि देव यांचं जे नातं आहे, या नात्यामधला गोडवा टिकवण्यासाठी साई म्हणजे आई अशी माझी भूमिका आहे का? मग साई सांगतात ते मी पूर्णपणे ऐकतो. मग कधीतरी मी साईंवर रुसलो का? साईंवर रागावलो का? साईंकडून काही मागितलं का? त्यांच्याकडे हट्ट धरला का? त्यांच्याकडे काही मागितलं का? आणि म्हणून मी या ठिकाणी विषय असा निवडला की अधिष्ठान पाहिजे. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. आता अधिष्ठान हा शब्द आपल्या शरीराशी संबंधित आहे हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायला पाहिजे. त्या साईशी मी तादात्म्य पावतो म्हणजे काय? माझं शरीर तन्मय त्या ठिकाणी होते की नाही? आणि म्हणून परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे म्हटलेलं आहे. भगवान योगेश्वर कृष्णाने गीता सांगितली. त्या गीतेच्या 18व्या अध्यायामध्ये 14वा श्लोक त्यांनी दिलेला आहे. आणि त्या श्लोकामध्ये त्यांनी त्या ठिकाणी आणि वर्णन केलेलं आहे अधिष्ठानम तथा कर्ता करणंच पृथक व्यथम विविधाश्च पृथक चेष्टा दैवम चैवात्र पंचमम असा शब्द त्या ठिकाणी त्यांनी वापरलेला आहे. आता भगवद्गीताकारांनी का म्हटलेलं हे? तर अधिष्ठान शब्द पहिले त्यांनी वापरलेला आहे. तो पहिले वापरत असताना त्यांनी त्या ठिकाणी अधिष्ठानम असं म्हटलेलं आहे. तर अधिष्ठानम म्हणजे मी, हा जो माझा देह आहे, हे माझं शरीर आहे, त्याला अधिष्ठान म्हटलेलं आहे. मग दुसरं भगवद्गीताकारांनी म्हटलं तथा कर्ता. कर्ता म्हणजे मी, कर्ता जो आहे तो मी करता, त्याला त्या ठिकाणी दुसरा शब्द वापरला आणि म्हणून अधिष्ठान कर्ता. तथा तिसरा वापरला की करणम. करणम म्हणजे माझी इंद्रिय, ती जी इंद्रिय आहे ही पंच ज्ञानेंद्रिय असतील, कर्मेंद्रिय असतील, मन बुद्धी अहंकार हे सगळे आहेत, याचा देखील विचार त्या ठिकाणी केलेला आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त इंद्रियांचा व्यवहार, इंद्रियांचा व्यापार, मी चालतो कसा, मी बोलतो कसा, कॅरेक्टर इज व्हॉट यू आर इन डार्क, मी अंधारात कसा आहे त्याला चारित्र्य म्हटलेलं आहे. उघड्यावर तुम्ही कसाही असेल. आणि म्हणून त्याच्यामध्ये 5वा शब्द वापरला दैवम. दैवम म्हणजे देवता अर्थाने, दैवम म्हणजे प्राक्तन अर्थाने. आणि म्हणून साई आणि मी आमच्यामध्ये जो व्यवहार आहे, जो जो आध्यात्मिक व्यवहार आहे, त्याच्यामध्ये या 5 गोष्टींचा विचार आहे की नाही? माझं अधिष्ठान कसं आहे आणि ते अधिष्ठान भगवंताचं आहे की नाही? माझं हे शरीर आहे, हा शरीर भगवंताशी तादात्म्य पावते की नाही? आणि म्हणून साईंनी सुंदर अशी रचना आपल्या सगळ्यांना करून दिलेली आहे. आणि या पुण्य प्रवाहामध्ये आत्मनो मोक्षार्थम जगद हितायच, हे जे शरीर आहे अधिष्ठान, त्या अधिष्ठानाने कसं असावं म्हणून आम्ही सांगितलं आत्मनो मोक्षार्थम जगद हितायच. आणि म्हणून मी मुद्दाम सोप्या गोष्टीमध्ये हे सगळं सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. साईंनी सांगितलं बाबा स्वार्थ आणि परमार्थ, अध्यात्मामध्ये फक्त परमार्थाचीच जर कल्पना करत बसले तर ते आपल्या मनाशी तादात्म्य आहे का? तर नाही आहे. त्याचं कारण आहे की मानवी स्वभाव हा केवळ परमात्म्याशी तादात्म्य व्हायचं असा फार कमी लोकांचा आहे, तो साधू संतांचा आहे. पण मी तर मनुष्य मात्र आहे. मग मनुष्य मात्राला काय पाहिजे? जन्माला आल्याबरोबर पोरगा आपण जेव्हा देवासमोर ठेवतो किंवा पोरगा मोठा झाला त्याला म्हणतो जम नमस्कार कर. आणि नमस्कार काय कर? जय देवा सुखी ठेवा. म्हणजे तो लहानपणापासून
त्याच्यावर जो संस्कार आपण केलेला आहे तो आहे जय देव. म्हणजे प्रत्येकाला वाटतं की सुख पाहिजे, सुख पाहिजे. आता हे जे सुख पाहिजे हा मानवी स्वभाव आहे हे आपण लक्षात घ्या. मग साईंची आराधना करताना, एखाद्या पुण्य परमात्म्याची आराधना करताना, त्या परब्रह्म पंढरीश पांडुरंगाची आराधना करताना मला मोक्ष पाहिजे, मला आणखी काय पाहिजे याचं तर नंतर आहेच, पण पहिल्यांदा मनामध्ये काय आहे ते मनामधलं मी मागतो की नाही त्याचा आपण विचार केला. तो हा विषय वेगळा आहे, परंतु आंतरिक याच्यामध्ये देवाची आराधना करताना तो म्हणतो मला मटेरियल प्रॉस्पेरिटी, ऐहिक सुख पाहिजे. मग ऐहिक सुखासोबत पारलौकिक सुख ही नंतर येतातच, पण ऐहिक सुख पाहिजेत. मग मागतो का तू? मागत नाही. आपण तत्वज्ञान मोठं सांगतो. परमेश्वराने सांगितलं कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. कर्मफळाची अपेक्षा न करता तू आराधना कर. परमेश्वराने सांगितलं नाही बाबा मी असं नाही सांगितलं, हे मी सगळं साधू संतांसाठी वगैरे. मी तुम्हाला सांगितलं की अरे बाबा तुला ऐहिक सुख पाहिजेत का, मग माग माझ्याकडे, मी देण्यासाठी तयार आहे. आणि म्हणूनच त्या अर्जुनाला त्याने असं नाही, अर्जुन म्हणजे कोण आहे? अर्जुन हा मानवी स्वभाव आहे, तुम्ही आणि मी. मग तो युद्धाला तयार झाला त्यावेळेस त्याने पाहिलं की बापरे समोर कोण कोण आहे. मग तो खाली बसला. तर भगवंताने सांगितलं नाही की बाबा बरं झालं तुला वैराग्य प्राप्त झालं, चल भगवे कपडे घाल आणि जा आता एखाद्या डोंगरावर पर्वतावर आणि आराधना करत बस, साधुत्व तुला प्राप्त होईल. भगवंतानी हे सांगितलं नाही, हे आपण लक्षात घ्या. आपण संसारी माणसं. भगवंतानी सांगितलं तस्मात उत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृतनिश्चयच. बाबा तू काही संन्यास वगैरे घेऊ नको. तस्मात उत्तिष्ठ कौंतेय, चल उठ आणि उभा राहा. काय सांगितलं? हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भोक्ष्यसे महिम. शब्द वापरला. भोगशील काय? या पृथ्वीवरचं पूर्ण राज्य तुला भोगायला मिळेल, ते भोग तू. आणि समजा गेलाच तर मोक्ष तर तुला प्राप्त होणारच आहे. म्हणजे भगवान परमेश्वरांनी त्या ठिकाणी असं नाही सांगितलं की संन्यास धारण कर, त्या ठिकाणी जा, हे नाही सांगितलं. तू जर संसारामध्ये आहे तर संसारातल्या गोष्टी तू केल्याच पाहिजे, त्या तू परमेश्वराला मागितल्याच पाहिजे. मग त्या मी मागतो की नाही? भगवान बाबांनी सांगितलं की बाबा या ठिकाणी आत्माची आराधना करतो, भगवान बाबांशी तादात्म्य पावतो. तर ते तादात्म्य पावत असताना मला माझ्या संसाराचा नीटनेटकेपणा त्यांच्याजवळ मागता येतो का? तो हट्ट मी करतो की नाही? तो करता आपल्याला आला पाहिजे. त्याचं कारण आहे की मनुष्य स्वभाव जो आहे तो स्वभावातलं जे आहे ते बाबांना नाही सांगायचं तर कोणाला सांगायचं? तेच योग्य स्थान आहे. आणि म्हणून ऐसियासी शरण जावे शक्ती जीवेन वंची. जिथे वंचना होत नाही तिथेच आपण सांगितलं पाहिजे. कारण आपण जी मेहनत करतो या ठिकाणी, जसं उदाहरणार्थ मी नोकरी करतो आहात आणि तो कसा आहे, तो त्या ठिकाणी चालविले जाते ज्याने जनाईचे, तोची चालवितो जाते ब्रह्मांडाचे. ब्रह्मांडाचं जातं चालवणारा तो पूर्णावतार परमेश्वर पाहिजे ते करण्यास समर्थ आहे. तो कल्पतरू आहे. म्हणून तुका म्हणे जी जी इच्छा करू ते ते कल्पतरू पुरविती. कोजागिरीच्या निमित्ताने भगवंताचं अधिष्ठान म्हणजे काय? तर माझ्या मनामध्ये माझा संसार सुखी व्हावा, हे तर सगळ्यांची आंतरिक इच्छा आहे की नाही? आणि ती आंतरिक आहेच. आपण कितीही म्हटलं. उदाहरणार्थ आत्ता समजा या ठिकाणी वैकुंठातून विमान आलं, आपण सर्वजण या ठिकाणी आहोत, जवळजवळ 30-35 जण या ठिकाणी ऐकण्यासाठी आहेत. फेसबुकवर देखील अनेक जण आहेत. हे सगळेजण ऐकून राहिलेले आहेत. भगवंताची कृपा झाली आणि आत्ता सांगितलं वैकुंठातून विमान आलं आणि सांगितलं की चला बसा बरं, तुम्हाला मोक्ष सगळ्यांना देतो. किती जणांची तयारी आहे? तर आपल्या लक्षात येईल की आपली सध्या नाही तयारी. मला वाटतं माझा संसार अंगड घातल्यानंतर मी त्या परमेश्वराशी तादात्म्य पावणार आणि मग तादात्म्य पावल्यानंतर तो परमेश्वर माझ्यावर कृपेचा वर्षाव करणार. आणि वर्षाव का करणार? कारण तो कसा आहे? तो विश्वाचा नियंता आहे. त्यांनी सांगितलं माझी या भक्ता काय संसाराची चिंता राजयाची कांता कोरांना मागे. अरे आपण जर त्याच्याशी त्याच्या दरबारात आहोत, संसाराची चिंता त्याच्याजवळ नाही सांगायची तर कोणाची? आणि सांगितल्यानंतर तो काय करणार आहे? अरे आपण त्याच्या दरबारातले आहोत, आपण काय भिकारी राहणार आहे का? परमेश्वर भरभरून देणार आहे. पण आपण मागतो का? मागत नाही.
म्हणून मागताना रेटून परमेश्वराजवळ मागायचं आहे. मी पहिल्यांदा आपला स्वार्थ तुम्हाला सांगून राहिलेला आहे. जेव्हा बाबाजवळ आपण बसतो तेव्हा आपली सगळी संकट, आपल्या सगळ्या अडचणी त्यांच्याजवळ सांगितलं पाहिजे. जसं आईशी बोलतो तसं बाबांशी बोललं पाहिजे, भगवान साईंशी बोललं पाहिजे आणि त्यांना सगळी संकट सांगितली पाहिजे आणि विश्वास ठेवला पाहिजे की इथेच हेच योग्य ठिकाण आहे आणि त्या योग्य ठिकाणी आपण मागत नाही आणि भलतीकडे मागतो, मग ते मिळत नाही. उदाहरणार्थ घरातली जर इलेक्ट्रिक गेली तर आपल्याला कुठे अर्ज करावा लागेल? एसटी स्टँडवर जाऊन अर्ज केला तर घरातली इलेक्ट्रिक येणार नाही. नगर परिषदमध्ये जाऊन अर्ज केला, घराची इलेक्ट्रिक येणार नाही. अर्ज करावा लागेल MSCB मध्ये आणि तिथे गेल्यानंतर योग्य ठिकाणी अर्ज केला की ताबडतोब तुमची लाईन घेईल. घरातले नळ गेले, अर्ज MSCB करून चालणार नाही, बस स्टँडवर जाऊन अर्ज चालणार नाही, इतर ऑफिसमध्ये चालणार नाही, कलेक्टर ऑफिसमध्ये आपल्याला जावं लागणार आहे नगर परिषदमध्ये. योग्य ठिकाणी गेले तर त्या ठिकाणी योग्य अशा पद्धतीचं उत्तर आपल्या सगळ्यांना मिळणार आहे. मग संसारातली सुख प्राप्त करण्यासाठी योग्य ठिकाण कोणतं आहे? तर ते योग्य ठिकाण आहे भगवान बाबा, तो पुंडरीश परमात्मा. त्याच्याजवळ जाऊन आपण जोरदार मागितलं पाहिजे. इतरांशिकानी जाऊन मिळणार नाही, पण हा विश्वास आपला नसतो आणि म्हणून आपण काय करतो? दुसरंच म्हणजे पंखा लावायचा असेल तर आपण ट्यूबलाईटचं बटन दाबत बसतो. पंखा कसा लागेल? मग बटन दाबावं पंख्याचंच. तसं मागायचं कोणाशी? त्या पूर्णावतार योगेश्वर भगवान कृष्णाजवळ. मग ते मागताना कंजूशी करायची नाही आणि तो पाहिजे ते करण्यास, म्हणजे तुका म्हणे जी जी इच्छा करू ते ते कल्पतरू पुरविती, ते कल्पतरू आहे असा आपण विश्वास ठेवला पाहिजे. आणि मग तो विश्वास ठेवून जेव्हा आपण त्यांच्याजवळ जातो, जीवनामध्ये कधीही अडचण येणार नाही. बाबांचा भक्त भिकारी राहणार नाही, मी स्पष्ट भाषेत सांगायचं म्हणजे. आणि म्हणून आर्थिक विवंचना, इतर विवंचना, आपल्यावर येणारी संकट एकदा आर्त भावनेने बाबाला सांगून पहा. आणि म्हणून मी म्हटलं, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. अधिष्ठानम म्हणजे हे जे शरीर आहे ते त्याच्याशी, भगवंताशी तादात्म्य पावते की नाही? मग 100% मिळेल. आता पहिला स्वार्थाचा मुद्दा मी तुम्हाला सांगितलं, सगळं काही त्या ठिकाणी मिळणार आहे. आता हे मागत असताना रेटून मागता तुम्ही, मला हे पाहिजे, असा कसा देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, 7वा वेतन आयोग मिळालाच पाहिजे. 100% जोरात मागा भगवंताजवळ जे तुम्हाला पाहिजे संसारातलं. पण भगवंत म्हणते, बाबा तू जितक्या जोरात या ठिकाणी रेटून मागतो, तुला कामही पूर्ण करावे लागेल की नाही? मजुरीसाठी जर आपण जोरात जातो की चला मजुरी द्या, तर तो म्हणेल 7 दिवस तू किती काम केलं, मग हप्त्याला मजुरी मिळेल. मग जेव्हा आपण जोरात त्या साईंजवळ मागतो तेव्हा त्याचं काम देखील आपल्याला जोरात रेटून करावं लागणार आहे. आणि म्हणून नामस्मरण देखील, आता आपल्याला साईचं काम मजुरी म्हणजे काय? गड्डे नाही खोदायचे. आपण जे नामस्मरण करतो ते देखील आर्त भावनेने केलं पाहिजे. मी पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं, देवाजवळ स्वार्थी भावनेने जा. त्याचं कारण आहे मनुष्य स्वभाव हा स्वार्थी आहे आणि मानवी स्वभावाच्या विरोधात जे तत्वज्ञान जाते ते तत्वज्ञान नाही, मानवी स्वभावाला पूरक असं जे तत्वज्ञान आहे ते आपल्याला आनंदानं आपण स्वीकारतो. अरे या मनाला पटलं माझ्या, आणि मनाला पटणार काय आहे? माझा संसार सुखाचा होऊ दे. मग तो कोण करणार आहे? तो विश्वाचा नियंता करणार आहे. मग त्या विश्वाच्या नियंत्याला जोरदार मागायचं, हे मला पाहिजेच, आर्त भावनेने मागायचं. मग मागितल्यानंतर तोच सांगतो की बाबा ठीक आहे, चल तुला देऊन टाकलं मी. पण आता तू मजुरी मागताना माझ्याकडे तर जोरात आला, मग तू नामस्मरण आर्ततेने करतो की नाही? ते आर्त भावाने त्या ठिकाणी मी करतो का? ज्ञानदेव म्हणे, आरतीचेनी व्याजे कृपे पंढरी राजे भेटले मज. आपण आरती करतो पण त्याच्यामध्ये आर्तता आहे का? स्वार्थ करायचा परमेश्वराजवळ, जोरात करायचा. मी भिकारी राहणार नाही, माझी या भक्ता काय संसाराची चिंता. मी जर त्याच्या दरबारात आहे, मी साईंच्या दरबारातला आहे, तर मी काय भिकारी राहणार आहे का? नाही, मी अत्यंत आनंदी राहणार आहे. सुखाचा सागर माझ्या घरापर्यंत येणार आहे. पण ते आणण्यासाठी जी मेहनत मला करावी लागणार आहे, ते नामस्मरण, ते भजन, ते कीर्तन मी त्या पद्धतीने करतो का? तर भगवान म्हणतात की अरे बाबा,
जितक्या जोरात तू मजुरी मागतो तितक्या आर्त भावनेनी तू नामस्मरण करतो का? मग त्याने गॅरंटी दिली. माऊलीने सांगितलं, आता अवधान एकले दिजे मग सर्व सुखाशी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. देवाने ॲफिडेव्हिट दिलेलं आहे, पण ॲफिडेव्हिट मध्ये काय म्हटलं? आता म्हणजे आता अवधान एकले दिजे. मी ध्यानपूर्वक लक्षपूर्वक त्या परमेश्वराजवळ बसतो का? साईंच्या भजनाला मी जातो दर गुरुवारी, पण जात असताना मी प्रतिष्ठेसाठी, इगोसाठी, कोणावर प्रभाव टाकण्यासाठी, मला कोणीतरी 4 माणसं सोबत घ्यायचे दुसरा कोणता तरी स्वार्थ साधायचा, अशासाठी मी जातो की त्या साईंशी मी तादात्म्य पावणार आहे, त्या परमेश्वराशी मी अवधान देऊ. मी फक्त तो आणि मी, तो जो अनात्म भाव आहे तो त्या ठिकाणी आहे की नाही? मग भजनाला गेल्यानंतर काही काळपर्यंत मी शांत त्या ठिकाणी फक्त मी आणि साई, ते देव आणि मी भक्त, आणि तो जो देव आणि भक्त असा जो दुजा नाही व्यवहार, दुसरा कोणीच नाही, आणि आर्त भावनेनी मी त्या ठिकाणी बसतो का? तर साई म्हणतात, ठीक आहे तुझा स्वार्थ मी पूर्ण करणार, पण तू थोडा तादात्म्य पावतो का? अवधान एकले दिजे, तू फक्त अवधानपूर्वक बस. मग मी काय करतो? मग सर्व सुखाशी प्राप्त होईजे. बरं, नुसतं सांगितलं का? हे प्रतिज्ञोत्तर माझे ॲफिडेव्हिट, साईंनी ॲफिडेव्हिट दिलं, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. मग आता का करायचं हे? जसं उदाहरणार्थ आपण नोकरीला जातो, नोकरीच्या ठिकाणी कशासाठी जातो? संसाराचा सुखासाठी जातो. कारण मी नोकरी केली तर मग मला पैसे मिळतील, पगार मिळेल, पगार मिळाल्यानंतर माझं घरदार चालेल, म्हणून संसारासाठी मी नोकरीला जातो, ऑफिसमध्ये जातो, कार्यालयामध्ये जातो. पण संसारासाठी कार्यालयात गेल्यावर कार्यालयात काम करताना संसार लक्षात आहे का आपल्या? संसार तिथे विसरतो आणि कार्यालयाचं जे काम आहे ते पूर्ण काम मी त्या ठिकाणी करतो. म्हणजे संसारासाठी मी कार्यालयात जातो, पण कार्यालयात गेल्यानंतर संसार मी विसरतो. हे प्रॅक्टिकली करतो की नाही? हा मानवी स्वभाव आहे की नाही? तोच देवाच्या बाबतीत करता येईल की नाही? गुरुवारी मी भजनाला येतो, कशासाठी? माझा संसार सुखी व्हावा. मग तो संसार जर सुखी करायचा असेल तर भगवान बाबांच्या नामसंकीर्तनामध्ये ज्यावेळेस मी या ठिकाणी येतो, त्या परमेश्वराच्या भजनामध्ये मी या ठिकाणी येतो, तर भजन करत असताना मी संसार विसरला पाहिजे. मी घरामध्ये नामस्मरण करतो, ते नामस्मरण करत असताना मी संसार विसरला पाहिजे. तो विसरतो की नाही? जर मी विसरत नसेल तर बाबा म्हणतात, अरे तो ड्युटी नाही करत बरोबर, पगार कसा मिळेल, तुझं इन्क्रीमेंट ते काय इन्क्रीमेंट बाद होईल, तुला मेमो मिळेल, भगवंत देखील मेमो देईल की नाही? आणि म्हणून आपण जे जे काम करतो ते थोडंसं देवानी सांगितलं किती करायचं? देवाची एक द्वारी उभा क्षणभरी, 8 तास नाही म्हटलं, ड्युटी केलीच पाहिजे. कोणीतरी बॉस आहे, अरे तोच आहे, तीच आई आहे, तेच साई आहे, तर तेच आई आहे, ती आपल्यावर बॉसिंग नाहीत करत, ते कृपा दृष्टीने सांद्र करून भावानी पाहतात की हा खरंच सेवा करून राहिला का. आणि किती सांगितलं? देवाची एक द्वारी उभा क्षणभरी, तू क्षणभर तरी बसतो का? क्षणभरही माणूस बसत नाही. ते तादात्म्य त्या ठिकाणी पावतो का? तर ते पावत नाही, कारण आपला विश्वासच नाहीये. आपण फक्त बहिरंगामध्ये, अंतरंग शक्ती जी आहे ती धारण केली पाहिजे, पण बहिरंगावर आपला जोर असतो. बहिरंग हे परमेश्वराने आपल्याला परमनंट दिलेलं आहे. तुमचं नाक तुम्हाला परमनंट दिलं, डोळे, रंग, किती कॉस्मेटिक लावा, पावडर लावा की गंध लावा, जे जसं आहे तसं धुतलं की परमनंट. म्हणून बहिरंगावर लक्ष देऊ नका, पण अंतरंग शक्ती जी आहे तिला पराशक्ती म्हणतात, ती जाणीवपूर्वक धारण केली पाहिजे. आणि म्हणून अंतरंग शक्ती जी धारण करायची, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. आतली जी शक्ती आहे ती सुंदर असली पाहिजे. याच्यामध्ये विचार वेगळे येऊ शकतात. एखाद्याचा खून करायचाही विचार आहे आणि परमेश्वराजवळ आंतरिक आर्त भावाने बसायचा हा देखील विचार आहे. म्हणून भगवंताचं अधिष्ठान तिथं म्हटलेलं आहे. तो विश्वास माझा आहे की नाही? तो विश्वास माझा त्या ठिकाणी असला पाहिजे. तुम्हाला मी गंमत सांगतो. काही वर्षापूर्वी बाबांनी आपल्या सगळ्यांना एक मंत्र दिला होता. तो सामूहिक करा आणि व्यक्तिगत करा. काही जणांना आठवत असेल या ठिकाणी. तो त्यांनी भागवत महापुराणामधला पहिलाच श्लोक
त्याच्यातला शेवटच्या तीन, त्या श्लोकातल्या तीन शब्दांना दिलं होतं सत्यम परम धीमहि. आपल्या सगळ्यांना आठवत असेल. अतिशय सुंदर मंत्र आहे. सच्चिदानंद स्वरूप त्या परमेश्वराला मी ध्यान करतो. ही क्रिया आहे, मंत्रही नाही मी म्हणतो. बाबांनी फक्त स्मरण दिलं तुमच्या देहाला. मी अधिष्ठान पाहिजे का म्हटलं, मंत्र नाही येतो, फक्त सांगितलं सत्यम परम धीमहि. तो सच्चिदानंद स्वरूप परमात्मा आहे, त्याचं मी ध्यान करतो, त्याचं मी ध्यान करतो. जसं एखादी घरातून स्त्री म्हणते चहा करते, चहा करते. चहा आला का तुमच्याजवळ? चहा नाही आला. ती फक्त तिकडे म्हणते चहा करते, चहा करते. तर जी माणसं बसलेली असतात त्यांना त्याचंही आणि संवेदना उत्पन्न होते. बाबांनी सांगितलं सत्यम परम धीमहि. मी माझा अनुभव सांगतो. मी आजही बाबांचा तो शब्द पाळतो आणि तो जप रोज करतो आणि आनंदाचा वर्षाव बाबा माझ्यावर करतात. आपल्यापैकी अनेक जण करत असतील, पण काही जण विसरले जर असतील तर बाबांचा तो शब्द जर मी विसरत असेल, सत्यम परम धीमहि, हे जर मी करत नसेल, कसं राहील? भगवंताचं अनुष्ठान माझ्या शरीरामध्ये कसं राहील? आणि म्हणून त्याच्यावर आपला विश्वास, तो परब्रह्म परमात्मा म्हणजे साई, त्यांनी आपल्याला हे सांगितलेलं आहे. नुसतं साईच मी म्हणत नाही, जे जे कोणी ईश्वर आहे, जे जे कोणी या ठिकाणी मार्गदर्शक आहेत, त्या सगळ्या संप्रदायांचे जे सद्गुरू आहेत, ते तुम्हाला जे सांगतात त्याच्याशी आपण तादात्म्य पावतो की नाही? आणि म्हणून तो पूर्ण विश्वास, सत्यम परम धीमहि, तो पूर्ण म्हटल्यानंतर कृपेचा वर्षाव होणार म्हणजे होणारच, हा विश्वास माझा आहे की नाही? तो परिणाम आपल्याला झाला पाहिजे. आणि बाबांनी म्हणून हे कर, आणि ते करत असताना आर्त भावनेनी कर. ती आर्त भावना माझ्याकडे आहे का? ती जर नसेल तर मग मी करंट आहे की नाही? बाबांनी तर सांगितलं बाबा स्वतःसाठी कर पहिले. मी तुम्हाला प्रॅक्टिकली सगळं सांगून राहिलो. सगळं भजन करतो आपण, सगळं कीर्तन करतो, विभूती आपल्या स्वतःसाठी लावतो, आणि मग बाबा म्हणतात बाबा थोडा समाजाचा, लोकाः समस्ताः सुखिनो भवन्तु. ते पूय पंक्तीचे किडे काय किडसे घेतील तुम्हाला सांगतो. शेणातला जर किडा, त्याला असं बाहेर काढा आणि अत्तरामध्ये टाका, तो जिवंत राहतो का पहा. शेणातला किडा शेणातच जिवंत राहतो. त्याला जर अत्तरात टाकलं तर तो मरतो. आता आपल्याला 24 वर्षापासून 36 वर्षापासून या पुण्य प्रवाहामध्ये आपल्याला बाबांनी ठेवलेलं आहे, भगवंतांनी ठेवलेलं आहे. मग ते जर ठेवलेलं आहे याचा अर्थ आपण शेणातले किडे नाही, कारण आपण पुण्य प्रवाहामध्ये आहोत. म्हणजे इथे इमानदारीने जर आपण काही केलं, आर्त भावनेने केलं, तर पुण्यफळ लवकर मिळेल, उगवेल, भरपूर भरपूर कृपेचा वर्षाव मिळेल. असं शरीर त्यांनी तयार करून दिलेलं आहे. परंतु आपण किती निदैवी. ज्ञानेश्वरीमध्ये सुंदर उभ्या आहे, ना तरी निदैवाच्या परिवरी लोह्या रुतलिया सहस्त्रवरी तेथ बैसोनी उपवासू करी दरिद्रिये जेवी, असं म्हटलेलं आहे. खाली सोन्याचे हांडे आहेत, त्यांनीच दिलेले आहेत. म्हणजे आपलं शरीर तयार आहे, पण साधना द्यावं काहीतरी, द्यावं काहीतरी. अरे निदैवी माणसा, तुला 36 वर्ष, 24 वर्ष, 12 वर्ष, अनेक वर्ष या पुण्य प्रवाहामध्ये ठेवलं म्हणजे तुझं शरीर फार सुंदर आहे. आणि त्या सुंदर शरीरामध्ये म्हणजे अधिष्ठानयुक्त शरीर आहे. मग तू साधना का करत नाही? साधना जर करत नसतील, नामस्मरण जर करत नसतील, बाबांचं नाव जर घेत नसतील, भगवान त्या भजनामध्ये तू जर आर्त भावनेने बसत नसतील, तर कृपेचा वर्षाव कसा होईल? खालीच सगळं आहे. आणखी सुंदर वर्णन आहे. पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पासी त्वचेची या पदराड, परिते अव्हेरून गोचिड, अपवित्र काय न सेविती. त्या गाईच्या स्तनाजवळ गोचिड असतो आणि पासी पदराची आड म्हटलेलं आहे. फक्त त्वचेची या पदराड, एक त्वचेचा पदर असतो. एकीकडे दूध आहे, एकीकडे रक्त मांस रुधिर आहे. त्याला बुद्धी होत नाही ना. अरे गाईच्या शरीरावर तुला ठेवलेला आहे, पवित्र ठिकाणी तुला आहे, म्हणजे काहीतरी आहे की त्याच्यामध्ये. पण तो तोंड घालतो तिकडे रक्त मांस रुधिरामध्ये, पवित्र गोड दूध, त्याला घेण्याची इच्छा होत नाही. हा 1 मिनिट आहे. बर 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 1 मिनिट. हा आलं का? आता आलं का? हॅलो, तिथं क्लिक करा बस. ठीक आहे, आलं का?
आवाज तिथेच राहू दे ना. हॅलो, आलं का? आलं? हॅलो थांबा आता येईल. अरे ते आवाज कट झाला, आता येईल. हॅलो, हा आलं का? हॅलो हॅलो हॅलो, हा आलं का? आता आलं? आलं ना? हा ठीक आहे. तर मी श्लोक सांगत होतो. तर त्या गोचिडाची आपली भूमिका होती की नाही? अरे सुंदर देह त्या ठिकाणी भेटलेला आहे, दुधाची सगळी व्यवस्था आहे, पण मी कुठे जातो? मी जातो त्या ठिकाणी रक्त मांस रुधिराकडे. भगवंताचं अधिष्ठान त्या ठिकाणी नाही, ते मी ठेवलं पाहिजे की नाही? बाबांनी सगळी तयारी करून दिली, मेहनत मला करायची आहे. त्या ठिकाणी सांगितलं का कमल कंदा आणि दरदरू नांदणूक एकेची घरी परी पराग सेविती भ्रमरू एरा चिखलची उरे. तो जो कमळ आहे त्याच ठिकाणी बेडूक देखील आहे, पण तो बेडकाला माहित नाही मी कमळाजवळ आहे म्हणून. पराग सेवण्यासाठी भ्रमर येतात आणि तो बेडूक मात्र त्याला त्या ठिकाणी संधी आहे, सगळं आहे, परंतु त्याला करता येत नाही. भगवंताचं अधिष्ठान त्या ठिकाणी नाही. आणि म्हणून माझं म्हणणं आहे की भगवान बाबांनी कोणत्याही पुंडलिक परमात्म्याने आपल्या सगळ्यांना पुण्य प्रवाहामध्ये आणलेला आहे. तर थोडी आर्तता त्याच्यामध्ये मला ठेवता येईल की नाही? समर्पित भावाने मला तिथे करता येईल की नाही? ते आपण जर केलं तर भगवान आपल्याला लागणारं जे सगळं ऐहिक सुख आहे ते निश्चितपणे देतो. आपल्याला त्या ठिकाणी भिक्षापात्र मागण्याची गरज पडणार नाही, कारण तोच विश्वाचा नियंता आपल्या सगळ्यांना देणारा आहे. आणि म्हणून मग मी पहिल्यांदा या ठिकाणी सांगितलं की आपला जो अधिष्ठान आहे ते भगवंताचं बाबांनी इथपर्यंत आणलं, आपल्याला टिकवून ठेवलं. फक्त आर्त भावनेनी ते भजन कीर्तन संकीर्तन नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची. सगळी जन्मजन्मांतरीची पाप पण ऐहिक आणि पारलौकिक म्हणजे या देहामध्ये सुख भोगून पारलौकिक सुख देखील आपल्या सगळ्यांना प्राप्त होणार आहे. परंतु आपल्याला आर्त भावनेनी त्यांच्या समोर जाता येतील की नाही ते आपण याच्यामध्ये केलं पाहिजे. मग बाबांनी सांगितलं की आता बाबा तुला समाधान झालं का? तुला सगळं मिळालं ना? मग ठीक आहे. आता तुला जर सगळं मिळत असेल तर आता सगळ्यात शेवटी प्रार्थना सांगितली, लोकाः समस्ताः सुखिनो भवन्तु. मग आता काय कर? तू झाला का सुखी? आपण यथेच्छ जेवणे, उरले ते वाटणे, परंतु वाया दवडणे हा धर्म नव्हे. तैसे ज्ञाने तृप्त व्हावे, ते इतरास सांगावे आणि शहाणे करून सोडावे सकळ जन. आता समर्पित भावाने तू माझी प्रार्थना केली, मी तुला भरभरून दिलं. पहिल्यांदा स्वतःसाठी माग, जगासाठी नको मागू, इतरांचं नंतर पाहू. पहिले व्यष्टी, माझं सुख पहिल्यांदा. आता बाबांनी सांगितलं, मागितलं का तुझं सुख? घेतलं पूर्ण. पण त्याच्यासाठी तुला काय करावं लागेल? आर्त भावनेनी. मजुरी पाहिजे ना, इमानदारीनं काम केलं पाहिजे. नामस्मरण, भजन, संकीर्तन आर्त भावनेने कर. मग केल्यानंतर आता मी तुला पूर्ण देणार. तुझं झालं का समाधान? तुझं घर भरलं का पूर्ण? आपण यथेच्छ जेवणे. तुझं झालं का? आता उरलेलं आहे, मी भरपूर दिलेलं आहे तुला, आता उरले ते वाटणे. मग त्यांनी सांगितलं बाबा आता स्वतःची आराधना केली की नाही? अधिष्ठान भगवंताचं आहे ना, स्वतःचं पूर्ण झालं. आता जरा थोडंसं आत्मनो मोक्षार्थम झालं, जगद हितायच. बाबांनी किती सुंदर रचना केलेली आहे पहा, संघटनेची देखील. आता स्वतःचं झालं का? देवाने देखील सांगितलेलं आहे. पूर्णावतार योगेश्वर कृष्णाने अर्जुनाला सांग बाबा तू आता जितो या ठिकाणी युद्ध कर. कशासाठी? स्वतः कर. समोरच्याचा काय विचार करतं? चल उचल धनुष्य आणि चल मारून टाक सगळ्यांना. अरे तुझ्यावर अन्याय करून राहिले ना ते, मग चल तसं तू स्वतःसाठी. मग आता बाबांनी सांगितलं स्वतः भेटले का सगळं? आनंदी आण. आनंदी नसेल तर आणखी आराधना कर, स्वतःसाठीच कर, पूर्ण कर, तादात्म्य होऊन कर, आर्त भावनेने कर. आता सुखाची तुझी जी व्याप्ती आहे तो सुखाचा विवेक तुला उत्पन्न झालं का नाही? हावरटपणा नाही, पण विवेक उत्पन्न झाला, तुला आनंद झाला ना की बाबा ठीक आहे आता बस मी समाधानी आहे. आता समाधानी तू झाला. आता आत्मनो मोक्षार्थम. आता बाबा म्हणतात जगद हितायच. मग आता आध्यात्मिक सेवा असलेल्या संघटनेमध्ये आपल्याला बाबांनी घेतलं. म्हणजे काय केलं तर या ठिकाणी स्वतःचं समाधान झाल्यानंतर
आता सांगितलं की बाबा थोडंसं जरा इतरांसाठी करतो का? मग इतरांसाठी जी सेवा तू करणार आहे, आधी संसार करावा नेटका. मी चार चारदा का सांगतो? हा आपला मनुष्य स्वभाव आहे. आणि मनुष्य स्वभाव सांगतो बाबा माझं काय होते आता, पहिल्यांदा माझं सुख. देवाने सांगितलं की ठीक आहे, पहिल्यांदा तुझं, चल तू पूर्ण कर. केला आता, सगळ्यात शेवटी लोकाहा समस्ताहा. आता करशील की नाही देवासाठी? व्यष्टीतून आता मी समष्टी भावामध्ये जाणार. मग आता नामस्मरण कीर्तन हे झालं का? आता सांगितलं थोडीशी नारायण सेवा करतो का? एखादी पानपोईमध्ये जातो का? आता नारायण सेवा ही देखील नामस्मरणच आहे, लक्षात घ्या. पानपोईवर दिलेली सेवा ही देखील भजन संकीर्तनच आहे. संकीर्तन चालू आहे आणि एकीकडे पानपोई आहे. संकीर्तनाला नाही गेलं तरी चालेल, त्या पानपोईवर जेव्हा तुम्ही तृप्त आत्मा करता, ती देखील नामस्मरणा इतकीच शुद्ध सेवा आहे. परंतु बाबा सांगितलं बाबा तुला पहिले ते करायचं का? ते पूर्ण कर, आर्त भावनेने कर. आता तू नारायण सेवा करणार आहे का? आता नारायण सेवा करणार, तिथे अहंकार ठेवू नको. नारायण का म्हटलं? त्याला दरिद्राची सेवा म्हटलेलं नाही. तो समोरचा कोणी भिक्षुक आहे असं म्हटलेलं नाही. तो याचक आहे असं त्या ठिकाणी म्हटलेलं नाही. त्याला बाबांनी शब्द वापरला नारायण. आता त्याची नारायणाची सेवा म्हणजे मूर्तिमंत सेवा. आपण आराधना करतो ती अमूर्ताची आहे, पण समोरचा नारायण ही म्हणजे मूर्त सेवा आहे. तो साक्षात त्या ठिकाणी बसलेला आहे. मग त्याची सेवा करताना मनामध्ये अहंकार नको. तो दरिद्री नारायण आहे म्हणजे तो दरिद्री नाही, नारायण आहे, म्हणून त्याला नाव दिलं नारायण सेवा. पण सेवा का म्हटलं? कारण त्याने जर सेवा घेतली नाही, समजा तुम्ही खूप सुंदर स्वयंपाक केला, डबा बांधला आणि आपल्याला सांगतात नारायण सेवेसाठी चला, आणि एखाद्या नारायणाजवळ आपण गेलो, रेल्वे स्टेशनवर असेल, मंदिरासमोर असेल, आणि आपण त्या नारायण भगवंताला म्हटलं बाबा तुमच्यासाठी डबा आणलेला आहे, हे भोजन तुम्ही घ्या, आणि त्याने म्हटलं मला नाही पाहिजे. तुमचा जीव आनंदित होतो का? अरे माझं भोजन वाचलं, घरी नेतो जेवतो. अस्वस्थ तुम्ही होता, त्याचं कारण आहे तो नारायण आहे ना. ती जी आर्तता तुमच्यामध्ये आहे, म्हणजे तो एका अर्थाने आपल्याजवळ घेतलेला जो डबा आहे, तो घेतो म्हणजे आपल्यावर उपकार करतो आहे, तो आपल्याला उपकृत करतो आहे. हा भाव माझ्या मनात पाहिजे की नाही? तो कोणीतरी गरजू आहे, तो गरजवंत आहे, आणि मी दाता आहे, आणि तो त्या ठिकाणी घेणारा आहे, याचक आहे, ही भावना त्या ठिकाणी ठेवू नये. बाबा म्हणतात आत्मनो मोक्षार्थम. तुझं झालं ना, आता त्याला देत असताना तुझा जो भाव त्या ठिकाणी आहे, तो भाव समर्पण भाव, उदरभरण नोहे जाणी जे यज्ञ कर्म, ते मी यज्ञ करतो आहे, आणि तो यज्ञ नारायण समोर आहे. मी स्वाहा म्हटल्यानंतर तो त्या ठिकाणी घेतो, म्हणजे तो आपल्यावर उपकार करतो. भाव लक्षात घ्या. जेव्हा मी स्वतःच्या संसारासाठी आर्त भावनेने करतो, जगदहितायाचे करायचंय की नाही, मग ती सेवा करताना देखील आणखी काय फॅसिलिटी दिली बाबांनी? ती सामाजिक सेवा आहे, पण त्याचं जे पुण्यफळ आहे, अधिष्ठान का म्हटलं, ते देखील तुम्हालाच मिळणार आहे. आणि म्हणून ती सेवा करत असताना नामस्मरणाचं पुण्य त्या ठिकाणी मिळणार आहे. मग ही आर्तता आपण ठेवतो की नाही? ती जर आर्तता ठेवणार नसेल तर त्या ठिकाणी भगवंत कृपा प्रसाद करतो. काही मंडळी फोटो काढण्यासाठी, लोकांना दाखवण्यासाठी नाही. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. धर्म कार्य म्हणजे मी देतो असं नाही, मी अर्थ कोणता कमावतो, काम कशा पद्धतीचा आहे, ह्या दोन गोष्टीची लाईन जर असेल तर मोक्ष प्राप्त होतो. मी धर्म करतो, नारायण सेवा करतो आणि मोक्षाची कल्पना करतो, चालणार नाही. धर्मासोबत मी अर्थ कसा, वाममार्गाने आलेली जर लक्ष्मी त्या ठिकाणी असेल, बाबा म्हणतात तुझी नारायण सेवा कामी नाही रे. ती लक्ष्मी इष्ट मार्गाने आली असेल तर तो अर्थ त्या ठिकाणी, काम म्हणजे ज्या सगळ्या इच्छा आहे त्या जर अनिष्ट मार्गाने पूर्ण करणार असेल, घरातला एसी, घरातल्या गाड्या, घरातले घोडे हे जर अनिष्ट मार्गाने आले असतील, बाबा म्हणतात नाही तुझी नारायण सेवा नको मला. मग कशी? धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. म्हणून म्हटलं भगवंताचं अधिष्ठान पाहिजे. मग ती हिंमतच होत नाही. जो या पुण्य प्रवाहामध्ये आला तो अनिष्ट मार्गाने जात नाही, कारण त्याने तुम्हाला ठेवलेलं आहे या मार्गामध्ये. आणि म्हणून आत्मनो मोक्षार्थम, हे माझं शरीर जर
इष्टमार्गाने आलेला आहे म्हणजे भगवंतानी तादात्म्य पावलेलं आहे, त्याला म्हटलेलं आहे अधिष्ठान पाहिजे. कोणाचं? भगवंताचं. मग मी माझा स्वार्थ पाहिला, तो स्वार्थासोबत जगदहितायचं. मग त्याच्यासाठी मी ही जी सगळी कामं त्यांनी दिलेली आहे, नारायण नामे होऊ जीवनमुक्त, विषय तो त्यांचा झाला नारायण. नारायण हा समोरचा आहे, त्याची सेवा मला करायची आहे. ती सेवा करत असताना आपण सर्वजण हृदय विशाल करून त्या ठिकाणी राहायचं आहे. म्हणजे संसार करत असताना हृदय देखील विशाल करायचं आहे. आपला स्वतःचा संसार करत असताना हृदय शॉर्ट असते, लक्षात घ्या. आणि ते असलंही पाहिजे. मला माझं तर करायचंच आहे. मी जर रिकामचोट असेल, मी जर या ठिकाणी व्यवस्थित नसेल, माझा संसार नेटका नसेल, तर तुम्ही संघटनेमध्ये जरी असाल तर तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा जरा वेगळा असतो. आणि म्हणून तुम्ही जर त्या ठिकाणी नीतिमान आहात, तुम्ही त्या ठिकाणी बुद्धिमान आहात, तुम्ही त्या ठिकाणी श्रद्धावान आहात आणि तुम्ही त्या ठिकाणी ऐश्वर्यवान आहात, ऐश्वर्य म्हणजे फक्त संपत्तीचं नाही, मन बुद्धी अहंकार याचंही, तर तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन, म्हणून त्याला श्रीमान म्हटलेलं आहे. श्रीमान म्हणजे अंतरंगाचं सौंदर्य असणारा, श्रीमती म्हणजे अंतरंगाचं सौंदर्य असणारी, असे जर आपण असू तर त्या परमेश्वराशी तादात्म्य आपण पाहणार आहोत. वेळेचं बंधन आहे, विषय मोठा आहे, तरी देखील जाता जाता एक तुकाराम महाराजांचा जो अभंग आहे तो आपल्या संघटनेच्या दृष्टीने आणि आध्यात्मिक क्षेत्रामध्ये जे जे कोणी काम करतात त्या सगळ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे. आणि त्याच्यामध्ये ते म्हणतात, काल्याचा अभंग आहे तो, याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे. किती सुंदर रचना आपल्या संघटनेची पण आहे. याल तरी यारे लागे, लागे म्हणजे जवळ, त्या देवाच्या जवळ जायचं. पण कसं जायचं? अवघे माझ्या, अवघे सगळे. समजा उदाहरणार्थ ढोले साहेब मागे पडले तर डॉक्टर गोरेंनी हात धरला पाहिजे, अहो चला आपल्याला सोबत जायचं आहे. आमच्या जाधवताई मागे पडल्या तर सातपुते साहेबांनी हात धरला पाहिजे, चला सगळेजण सोबत. मागे कोणी पडणार नाही, अवघे. संघटनेचं वैशिष्ट्य काय आहे? सगळ्यांना सोबत. बरं, काही स्वार्थासाठी जायचं का? एखादं इलेक्शन लढवायला जायचं का? त्या सेवेसाठी मला जायचं आहे. मग ती भजनाची सेवा असेल, भजनाच्या सेवेतून माझा व्यक्तिगत स्वार्थ होणार आहे. नारायण सेवा असेल, जगदहितायचे हा स्वार्थ होणार आहे. पण त्याचा परिणाम कोणाला होणार आहे? समजा गोरे साहेबांनी डॉक्टर देशमुखांना हात धरून नेलं तर गोरे साहेबांना पुण्य मिळणार आहे का? थोडंफार मिळेल, पण जास्तीत जास्त पुण्य कोणाला? त्याची इच्छा नाही समजा एखाद्याची, तरी त्याला ओढत नेलं तरी त्याला ते मिळणारच आहे. म्हणजे ते पुण्यफळ सगळ्यांना, अवघे माझ्या मागे मागे, सगळ्यांनी. मग गॅरंटी कोणती दिली या कामामध्ये? तादात्म्य होऊन करा. तुम्हाला सांगतो, मी विश्वास देतो, बाबांनी विश्वास दिलेला आहे, भगवंतांनी विश्वास दिलेला आहे. आधी देतो पोट भरी. त्यांनी सांगितलं, बाबा तुझं पोट पहिल्यांदा भरतो. मनुष्य स्वभाव आहे ना, तत्वज्ञानाची मी व्याख्या केली आत्ता, मुद्दाम सांगितली. मानवी स्वभावाच्या विरोधात जे तत्वज्ञान जाते त्याला मी तत्वज्ञान म्हणत नाही. जे आपल्या स्वभावाशी तादात्म्य पावते पण इष्ट मार्गाने, ते खरं तत्वज्ञान आहे. मग भक्त मागतात देवाजवळ, देव देतो. कसा देतो? आधी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो भरी. जितकं तुम्हाला पाहिजे तितकं तो त्या ठिकाणी देतो. पण तो कसा म्हणतो? त्या ठिकाणी हळूहळू चला, कोणी कोणाशीच न बोला. ज्या अनुभूती येतात त्या हळूहळू गेलं पाहिजे. फास्ट जर तुम्ही जासाल, भरभर जाण्याचा प्रयत्न करसाल, एकालयीत संगच्छध्वम संवदध्वम संवो मनासी जानता. भजन करतो आपण, किती लईमध्ये म्हणतो, एखादा पुढे चालला बाकीचे मागे राहिले, भजन होत नाही. तुझी जे सूर आहे तो एकत्रित त्या ठिकाणी आला पाहिजे. म्हणून त्यांनी सांगितलं, हळूहळू चला, कोणी कोणाशीच न बोला. अनुभूती आलेली सांगत सुटू नका. डंगडंग करतो म्हणून त्याला मावध म्हटलेलं आहे. लोक ज्यावेळेस तीर्थयात्रेला जातात तर घरी पंगत देतात, त्याला मावंद्या म्हणता ना, त्याला मावध. मावध म्हणजे काहीच सांगू नको तिथली अनुभूती. पण आपण असे करंटे जोर जोरात सांगतो. तिरुपतीला गेलो, भावनागळीचं पत्र घेतलं, एकदम पहिल्या रांगेत ना, आणि लागले असं दर्शन झालं, आणि पत्र पाहिल्यावर पुजाऱ्यानं 5 मिनिट थांबू दिलं, असं दर्शन झालं. म्हणजे मावध नाही, सगळंच बकबक सांग. आध्यात्मिक साधनेमध्ये सगळं नाही सांगायचं. त्यांनी सांगितलं, बाबा तुला दिली ना अनुभूती, तू ती त्या ठिकाणी घे. म्हणून कोणी कोणाशीच न बोला. तुका म्हणे सांडा घाटे, तेने नका भरू पोटे. मग आपल्या सगळ्यांना सांगितलं, अरे घाटे म्हणजे हे जे संसारातल्या सगळ्या गोष्टी आहेत,
तुम्हाला दिल्या पुऱ्या दिल्या, पोळ्या दिल्या, भाकरी दिल्या, शिळ्या पाक्या सगळ्या गठुडं बांधून ठेवलं आणि चालला रस्त्यानं. अरे मी अमृत देतो ना तुम्हाला, ते अमृत घ्यायचं नाही आणि तेच सगळं सोबत घ्यायचं. कधीतरी संसाराला देखील बाजूला करायचं आहे. मग ते केव्हा बाजूला होईल? जेव्हा संसारातली तृप्ती आपण यथेच्छ जे बने. तुमचा जर संसार क्लिअर असेल तर इतरांसाठी तुम्ही झटणार आहात. मग देण्यास तो समर्थ आहे की नाही? तो आहे. माझी या भक्ता काय संसाराची चिंता. तो यांनी सांगितलं, माझ्या भक्ताला संसाराची चिंता नाही, राजयाची कांता कोरांना मागे. पण तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवणार की नाही? आपण विश्वास ठेवत नाही. याच्यामध्ये आहोत अत्यंत पुण्य कर्माने. तुम्हाला सांगतो, जन्मजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. खूप जन्माचं पुण्य आहे. म्हणून या पुण्य प्रवाहामध्ये, या संघटनेमध्ये जी कोणी मंडळी असतील, आपण सगळे काम करणारे, आपल्याला संधी मिळालेली आहे. पण ती संधी मिळाली असताना आपल्याला त्याचं महत्त्व आहे की नाही? बऱ्याच वेळा महत्त्व नसते. आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं, भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. मलये भिल्ल पुरंद्रीम चंदन तरुण अग्निकाष्ठम कुरुते म्हणतात. मलय पर्वतावरची भिल्लीन, तिला चंदन तरूचं काही महत्त्व नसते, ती त्याच्यावरच भाकरी वाजते. लोक हा प्रयागवासी कुपे स्नानम समाचरती. प्रयागच्या लोकांना त्रिवेणी संगमाचं महत्त्व नसते, ते घरीच नळावर आंघोळ करतात. तसं आपलं होते की काय? अनेक वर्षापासून आपण काम करतो, मग तो विश्वास बाबांवर ठेवतो की नाही? तो आपला ढळतो आहे का? तो जर ढळत असेल थोडाफार, कारण अतिपरिचयात अवज्ञा सतत गमनात भवती, मग त्याचं महत्त्व आपल्याला राहत नाही. म्हणून बाबांनी सांगितलं की बाबा तुम्ही आर्त भावनेने, म्हणून सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. ते अधिष्ठान जर आपण केलं तर तो पाहिजे ते देण्यास समर्थ आहे. भरभरून आपल्याला देतो आणि जे आपल्याला मिळेल त्यातला काही भाग आपण समाजासाठी करायचा आहे. अशा सुंदर संघटनेमध्ये आपण आलेले आहोत. कोजागिरीच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा आजचा जो विषय आहे, भगवंताचं अधिष्ठान, म्हणजे आपलं हे जे शरीर आहे हे भगवंताचं अधिष्ठान आहे की नाही? भगवंताशी तादात्म्य पावते की नाही? आपला विश्वास तसा आहे की नाही? आणि म्हणून साधना करताना माझी सगळ्यांना पुन्हा विनम्र प्रार्थना आहे, उद्यापासून 7 दिवसपर्यंत थोडा प्रयोग करून पहा. आर्त भावनेने दुसऱ्या कोणालाच काही मागू नका. माणसाला तर मागूच नका. ऐसियासी शरण जावे, शक्ती जीवे न वंची. त्या परमेश्वराला मागा, बाबांना मागा, एक मागणं मागा. आणि आर्त भावनेने 2 तास नाही, 4 तास नाही, क्षणभर म्हटलेलं आहे. क्षण म्हणजे आपण काही क्षण नाही, एक 15 मिनिट, 20 मिनिट आर्त भावनेने त्याच्याजवळ बसा. संसार बाजूला ठेवून बसा. संसारासाठीच बसायचं, पण संसार बाजूला ठेवून एक 5 मिनिट मोबाईल बंद, घरातले सगळे बंद, आहार विहार विचार जे काय घरातला धिंगाणा आहे तो सगळं बंद, दरवाजा बंद करून फक्त बाबाशी तादात्म्य पाहून पहा. ते देतात की नाही? 100% देतात. तो परमेश्वर नाही, परमेश्वराच्या बापाला देणं भाग आहे. पण आपण त्या पद्धतीने करतो की नाही? ते नामस्मरण, ते नामसंकीर्तन, ती नारायण सेवा करताना सगळे अहंकार बाजूला ठेवायचे, इगो बाजूला ठेवायचे, कोणती तरी प्रतिष्ठा बाजूला ठेवायची. मला कोणीतरी पद दिलं नाही, संघटनेमध्ये जाताना देखील मला कोणी बोलावलं पाहिजे गुरुवारच्या भजनाला, काही गरज नाही. मला काही त्यांच्यासाठी थोडी जायचं, मी बाबांसाठी जाणार आणि स्वतःसाठी जाणार. भजनासाठी कोणाचा निरोप नाही येणार, मी त्या ठिकाणी जाणार. आणि बरं जात असताना मी कोणाला बोलावणार नाही, मी एकटाच जाईल, अशी भावना मनामध्ये ठेवायची नाही. म्हणजे अपेक्षा मला कोणी बोलवावं ही प्रतिष्ठा ठेवायची नाही. आणि किती लहान व्हायचं, मी भजनाला जाताना सगळ्यांना फोन करीन, अहो चला भजनाला, चला नारायण सेवेला, चला नामसंकीर्तनाला. म्हणजे मी सगळ्यांना बोलवीन, पण मी अपेक्षा करायची नाही मला कोणी बोलवायचं. किती लहान होता येईल का? असं जर लहान होता येत असेल तर तुका म्हणे सांडा घाटे, तेने नका भरू पोटे. त्याने पोट नाही भरायचं. आणि म्हणून तो आधी देतो पोट भरी. का? तर हा जो सगळा अहंकार आहे तो सगळा बाजूला ठेवून भगवंताचं अधिष्ठान मी त्या ठिकाणी ठेवतो का? ते जर अधिष्ठान मी जर ठेवत असेल तर बाबांचा कृपा प्रसाद आपल्या सगळ्यांवर निश्चितपणे होणार आहे. कोजागिरीच्या या निमित्ताने मला माहिती आहे वेळ भरपूर झाला, परंतु आता इलाज नव्हता. या ठिकाणी सत्यसाईच्या भगवान दरबारामध्ये पुन्हा सेवा करण्याची, ते त्यांनीच केलेलं आहे. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य हात चाले.
आणि मी हलविल्या प्राणू हाले तो जगाते चालवी म्हटलेला आहे, त्यांनीच केलेला आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये विशेषतः सातपुते साहेब या ठिकाणी आलेले आहेत. मला सगळ्यांची आठवण होती, तुम्हाला खरंच सांगतो. रामम साहेब होते मंगरूळचे, फार माझे त्यांच्याशी खूप चांगले संबंध. मुरली भैया यायचे, ते मला आता ते मला ओळखतात की नाही मला माहीत नाही, पण त्यांचं कार्य मला या ठिकाणी माहिती आहे. पाठक गुरुजी आहेत, त्याच्यानंतर भालेराव साहेब होते, डोळे साहेब होते, आमचे डॉक्टर गोरे, अत्यंत विनम्र माणूस, पूर्ण पुरुष. तुम्हाला सांगतो कुठलाही अहंकार नाही, इतकी विनम्रता तर मी पाहिलीच नाही. सत्यसाईंचे खरे भक्त आमचे ढोले साहेब आहेत, काय त्यांचा सगळा परिवार इतकं काम त्याच्यामध्ये समर्पित भावनेने करते. अहो सगळे सुखाचे पुतळे आहेत ते, देव भरभरून त्या ठिकाणी त्यांना देते. आमचे डॉक्टर देशमुख आहेत, किती सेवा करतात. अरे बापरे, स्वतःच्या संसारावर तुळशीपत्र खरं म्हणजे ठेवू नाही त्यांनी, पण ते ठेवतात. इतकी सगळी मंडळी, आमच्या जाधव ताई आहेत, पाटील ताई आहेत, बेरिया साहेब होते, हे सगळी मंडळी अत्यंत शुद्ध आत्मे या ठिकाणी आहेत. आणि परमेश्वराने त्यांचा जो देह आहे भगवंताचं अधिष्ठान ठेवलेलं आहे. आणि म्हणून त्यांच्याही सगळ्यांच्या चरणावर मी नतमस्तक होतो. आणि आजची ही जी सेवा आहे, जे तुम्हाला योग्य वाटलं नसेल, पटलं नसेल, ते सगळं माझं आहे, बाकी सगळं साईंचं आहे. आणि ते त्यांनी बोलवून घेतलेलं आहे. आणि म्हणून मी न करी ही कथा, पर तोच होय मुखी वक्ता, पाव्या माझी राग ज्ञान, केली असे मधुर गायन, तो पाव्याचा नव्हे गुण, गान कळा गात याची. मी न करी ही कथा, पर तोच होय मुखी वक्ता, ऐसेनी बलात्कारे बोलविता, कायम्या आता करावे. पुन्हा एकदा भगवान बाबांच्या चरणावर नतमस्तक होतो, त्यांच्याकडे कृपेची मागणी करतो. आणि पुन्हा गोचागिरीच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. आपल्या सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होऊन आजची ही ठेव सेवा याच ठिकाणी संपवतो. ओम श्री साईराम. साईराम साईराम साईराम.